खेड तालुक्यातील आदिवासी भागासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। आदिवासी भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय। जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना 2025-26 अंतर्गत जलसंधारणच्या महत्त्वपूर्ण कामांना, त्याचबरोबर ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रस्ते सुधारण्यासाठी देखील भरीव निधी मिळाला असल्याचं आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलं। नमस्कार। आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी गेले आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदस्य या नात्यानं जवळजवळ 150 कोटी रुपयांचा निधी आणण्यामध्ये त्या ठिकाणी मी प्रयत्नशील राहिलो आणि तेवढा निधी वर्षभरामध्ये मिळाला। त्याबद्दल जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य यांना मनापासून धन्यवाद देतो। त्यामध्ये यापूर्वी 35 मॉडेल स्कूलसाठी 25 कोटी रुपये असेल, त्याचबरोबर मॉडेल पीएचसी साठी 12 ते 12.5 कोटी रुपये असेल, इको टुरिझमसाठी भीमाशंकर परिसर आणि वेगवेगळ्या गावांमध्ये आपल्या फॉरेस्टमध्ये कार्यक्षेत्रात येणाऱ्या मंदिरांच्या परिसर सुशोभीकरणासाठी जवळजवळ 40 ते 45 कोटी रुपयाचा निधी असेल, रेलिंग, पूल दुरुस्ती, रस्ते, साखव, वेगवेगळ्या योजनांसाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे। क्रीडांगण विकास असेल, ओपन जिम असेल, बंदिस्त जिम असेल, याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला। आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मार्चच्या शेवटच्या 4-5 दिवसामध्ये जनसुविधा, नागरी सुविधासाठी जवळजवळ 11 ते 12-12.5 कोटी रुपयापर्यंतचा निधी त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून खेड तालुक्यासाठी प्राप्त झालेला आहे। याचबरोबर आपल्या खेड तालुक्यामध्ये आळंदी या ठिकाणी असणाऱ्या इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलसाठी एक अद्ययावत मशिनरी नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून डीपीडीसीच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व आमदारांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी प्राप्त झाली। तिची किंमत अंदाजे 23 ते 25 कोटी रुपये आहे। तिचं बसवण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आदिवासी भागासाठी प्रकल्प अधिकारी घोडेगाव यांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केले होते। प्रस्ताव बरेच होते, परंतु त्यापैकी 5 ते 5.5 कोटी रुपयाच्या कामांना त्या ठिकाणी मंजुरी मिळाली। त्यामध्ये वीज व्यवस्थेसाठी 70-80 लाख रुपये, साखवसाठी 70-80 लाख रुपये, 30-54 रस्त्यासाठी जवळजवळ 130 लक्ष रुपये, त्याचबरोबर आपल्या ठक्कर बाप्पासाठी